हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकतील असे बटाट्याचे पांढरे शुभ्र वेपर्स बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत। बटाटे धुवून त्याची साल काढून घेऊ आणि बटाटा साल काढल्यानंतर पाण्यामध्ये बुडेल अशा पाण्यामध्ये टाकायचा, जेणेकरून बटाटा काळा पडत नाही। इथे मी सर्व बटाटे साल काढून घेतली। आता किसणीने त्याचे चिप्स पाडून घेऊ। चिप्स मीडियम आकाराचे बनवून घ्यायचे। जर चिप्स लहान बनवले तर ते सुकल्यानंतर अजून लहान होतात आणि तळल्यानंतर लगेच करपतात। मीडियम आकाराची वेपर्स बनवून घ्यायचे व 6 ते 7 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामधील स्टार्च निघून जातात। रात्रभर धुवून ह्याला रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून त्याच्यामधील आणखी स्टार्च राहिलेले निघून जातात। हे पहा, दुसऱ्या दिवशी पांढरे शुभ्र चिप्स झाले आहेत। आपण आता चिप्सना शिजवून घेऊ। चिप्स शिजवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये चवीनुसार 2 चमचे मीठ व 2 चुटकी तुरटी घालून त्याला उकळी येऊन दिली। हे पहा, उकळी आल्यानंतर हे चिप्स पाण्यात टाकून घेऊ व सतत हलवत चिप्सना शिजवून घेऊ। चिप्स हे 80% शिजवून घ्यायचे आणि मोकळ्या पाण्यामध्ये शिजवायचे, जेणेकरून चिप्स चिटकून बसत नाहीत एकमेकांना। चिप्स 80% ओळखण्यासाठी नखाने तोडून असा सहज फाटला जातो, म्हणजे चिप्स आपले परफेक्ट आहेत। आपण चिप्स एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे पहा, चिप्स आपले शिजून तयार आहेत, किती ट्रान्सपरंट दिसतात। आता आपण हे चिप्स एका कपड्यावरती टाकून पसरून घेऊ। हे चिप्स उन्हामध्ये 1 ते 2 दिवसात सुकले जातात। हे पहा, मी इथं सर्व चिप्स सुकवून घेतले आहेत। सुकल्यानंतर किती छोटे होतात हे पहा। आता मी याला प्लेटमध्ये भरून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते। चिप्स तेल गरम झालं आहे, चिप्सना टाकून आपण तळून घेऊ। हे पहा, किती पांढरे शुभ्र चिप्स आपले बनवून तयार आहेत। तुम्ही चिप्स बनवून नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। हे पहा, इथे आपले सर्व चिप्स फ्राय करून तयार आहेत।